छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 दिवस उपचार घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। दसरा मेळाव्याची तयारी आहे म्हणून जरांगे पाटलांनी खरं तर उपचार अर्धवट घेतलेले आहेत, परंतु कुठेतरी दसरा मेळाव्याची त्यांची मोठी इच्छा आहे आणि त्यांनी बोलून पण तसं दाखवलं सकाळी। परंतु दसरा मेळाव्याची काय तयारी करणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, काय असणार आहे दसरा मेळाव्याची तयारी? तयारीला बीड जिल्ह्यातली जनता खंबीर आहे। तयारीला ती तुटून पडली, खूप तुटून पडले कामात। बीड जिल्ह्यातला घराघरातला माणूस, पुरी जनता तुटून पडली, कारण तो पारंपरिक, तो जातीचा राजकारणाचा मेळावा नाही आहे। त्यामुळं कमतरता तिथं कसलीच नसणार आहे। पूर्ण क्षमतेनं तयारी तिथली, पूर्ण क्षमतेनं, कारण तिथला पक्षाला मानत नाही। तिथली बीड जिल्ह्यातली जनता एक अशी जनता आहे हे तिचं कौतुक करावं तितकं थोडं, ती पक्षाला नाही मानत। पक्षातले नेत्यांविषयीसुद्धा कौतुकास्पद बोलतो आहे मी। बीड जिल्ह्यातले नेतेसुद्धा पक्षाला नंतर मानतायत, इतके एकजुटीचे आहेत ते। सगळ्या पक्षाचे लोक तिथले कामाला लागलेत। मला जी कालची माहिती मिळाली, सगळ्या पक्षांचे बांधव तिथले बीड जिल्ह्यातले कामाला लागले। सगळे नेतेसुद्धा, सगळे सामान्य शेतकरीसुद्धा, सगळे जनता बीड जिल्ह्यातले कामाला लागले की आपल्या जिल्ह्यात इतका मोठा मेळावा होतो। आणि बीड जिल्ह्यातला, मला जी कालची दुसरी आणखी माहिती मिळाली, बीड जिल्ह्यातली जनता, बीड जिल्ह्यातले माणसं माता मावल्यासह घरी राहणार नाही आहेत। पुरेचे पुरे गड सर करणार आहेत, सगळेचे सगळे गडावरती चढणार आहेत दसऱ्याच्या दिवशी। इतक्या ताकदीनं कामाला लागले। त्यांनी जेवणाची व्यवस्था केली, महिलांच्या टॉयलेटची व्यवस्था केली, म्हणजे करायला सुरुवात आहे त्यांची। ते ग्राउंड साफ करणं, कारण ते 723 का काही करे, प्रचंड मोठं आहे। त्यामुळं अप्रतिम आलोट असा जनसमुदाय तिथं पहिल्यांदा जमणार आहे। खूप दिवसाची, खूप अनेक वर्षांची इच्छा होती, अनेक वर्षाची इच्छा होती समाजाची, मराठ्यांची इच्छा होती, राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या एक दसरा मेळावा असला पाहिजे। ही कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती महाराष्ट्रातल्या। राजकीय मेळावे खूप आहेत, राजकीय सभा खूप आहेत, पण पारंपरिक एक दसरा मेळावा असला पाहिजे ही इच्छा होती। आणि इच्छा असणं काय गैर नाही, आणि ते कुठल्या जातीचा होणार नाही, ते राजकारणाचा मेळावा नाही, तो पारंपरिक होणार आहे। गडाचा दसरा मेळावा हा पारंपरिक होणार आहे, पण तुफान होणार, तुफान पुट्टे नारायणगडाकडे येणार आहेत। ना पाऊस बघणार आहेत, ना मुसळधार आहे का ऊन आहे का काय, तुफान वेगानं तिकडे येणार आहेत। आणि मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या बांधवांची वाट बघतो। मलाही त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, शुभेच्छा द्यायच्यात, एकमेकाला विचाराची देवाणघेवाण करायची। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी 3.5 मुहूर्तापैकी तो एक महत्त्वाचा मुहूर्त आहे। त्या दिवशी आम्ही एकत्र येतो आहे, एकमेकाशी संवाद साधतो, एकमेकाला शक्ती देतो, एकमेकाला बळ देतो, एकमेकाला सुखदुःख वाटून घेतो आहे। ही चांगली बाब आहे, चांगली बाब आहे। तुफान वेगानं तयारी करतायत ते, त्यांनी खूप तयारी केली, करतायत। पण फक्त एक महत्त्वाचं मला बीड जिल्ह्यातल्या बांधवांना सांगायचं आहे TV9च्या माध्यमातून, की पाणी हे प्रचंड उपलब्ध पाहिजे। गावोची गावं हे पाण्याचे बोर, मोटर आपली रोडवर, रस्त्यावर, शेतात असली तरी रोडवरती तिचं पाणी आणा, तिथं टिपाडं भरून ठेवा, प्लॅस्टिकच्या टाक्या पाण्याच्या भरून ठेवा, रस्त्यानं कुठेही पाणी ठेवा। लोकाला जाताना येताना खूप पाणी लागलं, येण्यापेक्षा जाताना खूप पाणी लागतं। त्यामुळं सगळीकडं पाणी, गावोगावात पाण्याची उपलब्ध करून ठेवा। गावातले आसपासचे 100-150 खेडे आहेत, ते सगळे ते शेवेल वर या, अख्खे गावोची गावं वर या, कारण ते करावंच लागणार आहे। पाऊस आला तर प्रत्येक आसपासच्या गावांनी घरं उघडी ठेवू नये, दरवाजे उघडे ठेवू नये, म्हणजे लोक, महिला, माता मावल्या घरात घेता येतील, ही करणं गरजेचं आहे। महिलाच्या टॉयलेटची व्यवस्था करणार आहेत, ते आडोसा करणं आवश्यक आहे। टॉयलेट इतके नाही भेटले तर आडोसा करणं आवश्यक आहे। आणि विशेष करून मला बीड जिल्ह्यातल्या प्रशासनाला पुन्हा एकदा TV9च्या माध्यमातून विनंतीपूर्वक सांगायचं की गडावरती जाणारे 4 रस्ते आहेत, ते रस्ते एकदम अरुंद आहेत, कमी आहेत, त्याचं रुंदीकरण वाढवा। 2-2, 3-3 वाहनं संगच आले गेले पाहिजेत, कारण प्रचंड वाहनं येणार आहेत। सगळ्या शासनाच्या प्रतिनिधींनाही बीड जिल्ह्यातल्या सांगतोय, आणि प्रशासनातल्या प्रतिनिधींना विनंती आमची की तुम्ही ते रस्ते खूप अरुंद आहेत, ते त्याची काय डागडुजी करा, किंवा त्याच्यावर काय डांबर वतायचं असलं तर वता, पण तातडीनं ते रस्ते डबल होणं खूप गरजेचं आहे, खूप खूप गरजेचं आहे। आणि ती काळजी मात्र सरकारने सुद्धा घेणं गरजेचं, म्हणजे ट्रॉफिक होणार नाही। त्यामुळे ते अरुंद रस्ते त्याचं रुंदीकरण तातडीनं करून ते रस्ते 4ही बाजूनं एकदम सुसज्ज, म्हणजे सरकारच्या प्रतिनिधींनीही करावेत,
आणि प्रशासनामधल्याही कलेक्टर महोदयांपासून त्यांनी सगळ्यांनी लक्ष घालून ते करावं ही विनंती आहे त्यांना. दुसरं असं, आता तुम्ही अंतरवलीमध्ये आला आहात आणि उद्यापासून पुन्हा बैठकांचं सत्र सुरू होणार आहे. कुठल्या जिल्ह्यातील लोक येणार आहेत, काय विषय असणार आहे या बैठकांचा? नाही, काही प्रमुखच बोलवलेत मी, काही प्रमुख लोकच बोलवलेत. 14-15 जिल्ह्यातले लोक आसपासचे प्रमुख बोलवलेत उद्या. आणि उद्या 12 वाजेपर्यंत ते येणार आहेत सगळेजण. आम्ही चर्चा करणार आहेत. 2-3 विषय आहेत, महत्त्वाचे विषय आहेत. समाजाच्या दृष्टिकोनातून, जनतेच्या, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून, मेळाव्याच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे चर्चा करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करतो आहे. पण आजची काही माहिती आहे, कालची वेगळी आहे, ते आजची काही माहिती आहे आणखी ते महाराष्ट्रभरातूनच शक्यतो प्रमुख बांधव येणार आहेत बैठकीसाठी. मग विदर्भ असेल तिकडूनही येणार आहेत. आज फोन आलेत की विदर्भातले प्रत्येक जिल्ह्यातले बांधव येणार आहेत. मग कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, हे लोक खानदेशातले हे येणारच आहेत. त्यामुळं बैठक उद्या होणार आहे. बैठक प्रमुखांची आहे, परंतु ती जरा निर्णायक आहे. आणि गडाच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून आम्हाला एकमेकाशी संवाद साधणं, चर्चा करणं गरजेचं आहे. कारण ही अशी टायमिंग आहे, आता असा वेळ आणि टायमिंग असं साधून आलेलं आहे. कधी नव्हे ते साधून आलेला वेळ आहे, हा समाजाने समजून घेतलेला आहे. आणि हीच वेळ असते आणि ती वेळ पाळायची असते. योग्य वेळ, योग्य वेळेत हातोडा, म्हणजे जुनी म्हणच आहे, गरम येतोवरच हातोडा आणायचा, मग त्याला वळण मिळतं. लोहा गरम आहे, हातोडा मारतो. कारण एकदा कडक झाल्यावर त्याला वळण नाही मिळत. योग्य टायमिंग आहे. कारण पुढं परत आचारसंहिता लागत्यान, हे होत्यान, परत सभा घ्यायला अडचणी, कुटाणे, भानगडी, त्यापेक्षा कानाकोपऱ्यातल्या बांधवांची मिलाप होण्याची चांगली संधी आहे, योग्य वेळ आहे. त्यामुळं तुफान वेगानं पोट्टे येणार आहे. समाज सगळ्या गाड्या घोड्या काय बघणार नाही, त्यावेळेस तुफान वेगानं येणार आहे. निवडणुका लढवायच्या की नाही लढवायच्या, पाडायचं की निवडून आणायचं, हा विषय वेगळा. परंतु तुमची तयारी कुठपर्यंत झाली? का मागे तुम्ही म्हणला होतात की 100च्या आसपास तुमच्या विधानसभेचा सर्वे झालेला आहे. आता आकडा वाढला, किती विधानसभेचा सर्वे झाला आहे? नाही, हे बघा, मराठी पहिल्यापासूनच सज्ज आहेत. आम्ही घाईगडबड का करत नाहीत? काहींची म्हणतो मी, फक्त आमच्यात काहींची घालमेले, फक्त काहींची. लवकर डिक्लेअर करा, टाईम पाहिजे, वेळ पाहिजे, फिरायचं आहे, फिरायला टाईम पाहिजे, लढायचा असो नाही तर पाडायचा असो, पण काहीतरी डिसिजन लवकर घ्या, घालमेले काहींची. गरीब मराठा समाज, आम्ही सायलेंट आहेत, घालमेल नाही. आणि तयारी करायची, नामकं करायचं, आणि वेळ पाहिजे, लवकर घोषणा करा. आणि मग 13 महिने काय केलं आपण? 13 महिने केलं आहे काय? हे कम समजून घ्या ना. ज्यांना घालमेले, ज्यांना गडबड झाली, ते हे का समजून घ्या ना, 13 महिने तयारी पूर्ण झाली 13 महिन्यात. 13 महिन्यापासून मराठी करतात काय? मग सगळं रेडी आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं. फक्त त्यांचं गणित बघून द्या मला, काय याद्या आहेत, कोण आहेत उमेदवार, ते सगळं बघून द्या. त्यांचं गणितच तीच की तो पाडायचे आहेत का उभा करायचे आहेत, ते आम्ही आमचं बैठक घेऊन ठरवणार आहेत. गडावर हा विषय नाही. ही ती सेपरेट बैठक होणार मराठा समाजाची महाराष्ट्रातल्या, आणि त्याच्यात फायनल तुकडा होणार, पाडायचे इतका लढायचे. पण मला खात्री आहे, मी TV9च्या माध्यमातून प्रामाणिक सांगतो, मला 100% खात्री आहे, फडणवीस साहेब आमच्यावरती ती वेळ येऊ देणार नाहीत. कारण मी हे त्यांना लोकसभेच्या आधीसुद्धा सांगितलं होतं, मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही बाबा, आमचा विषय मार्गी काढा, आमच्या अंमलबजावण्या करा. आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यांनी ऐकलं नाही. त्यांना कचका कळाला काय असतो ती. आता आम्ही आणखीन सांगितलं आहे, आम्हाला नाही जायचं. आणि शब्द दिला का आपण लय पक्का आहे, फिरत नाही फिरू, लय पक्का आहे आपण. फडणवीस साहेबाला पुन्हा TV9च्या माध्यमातून सांगतो, नाही जायचं मला माझ्या समाज राजकारण, आमची ती वाटच नाही. ते तुमचं तुम्हाला लकला, मजा करा तुम्ही तुमची तिकडं. राजकारणी व्हा, सत्ताधारी बना, नका बनू, तुम्ही कोणी या, मजा करा. खरं सांगतो मी, शब्द आडवा बोलत नाही फडणवीस साहेब. मला कवा आडवं बोलायचं आणि कवा नाही बोलायचं मला चांगलं कळतं. तुम्ही आपल्या अंमलबजावण्या करा, आचारसंहिता लागायच्या आत. तुम्ही आचारसंहिता लावू नका. मी त्याविषयी एक शब्द वापरला होता, फडणवीस साहेब निवडणुका घेणार नाहीत लोकसभेच्या, मराठ्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय, आणि जर घेतल्या तर असं होणार. मी त्यावेळेस सांगितलं होतं. त्यांनी त्यावेळेस गाफील घेतले, त्यांनी हलक्यात घेतलं मराठ्याला गिनीलच नाही. मग मराठ्याला नाही गिनीलं तर मराठ्याने असं उभाच नांगरच धरला, मग ह्याकडे त्याकडे पाडायला, पुरे धडाधड पाडून टाकले. त्याच्यामुळं ह्यावेळेसही सांगितलं आम्ही,
आणि फडणवीस साहेबाला विशेष पुन्हा सांगतो, टी व्ही 9च्या माध्यमातून ऐका, टी व्ही 9ला दिलेली मुलाखत ऐका. तुम्ही आचारसंहिता लावू नका, निवडणुका घेऊ नका, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय फडणवीस आहे. आता तुम्ही म्हणता मराठ्यांना बाजूला ठेवून आम्ही हे वर्ग जमिले ते वर्ग जमिले, वर्ग फर्ग काही नाही, हेडमास्तर मराठा आहे. हां, तुम्ही किती शाळा भरली, किती गोळा केली आणि ते शाळा भरली, हेडमास्तर मराठा आहे. हां, शेवटचा हातचा डाव मराठ्याजवळ. हां, त्या डावात तुमचं गणित मी बिघडणार, तुम्हाला खरं ते सांगतो प्रामाणिकपणाचं. एक शब्दही राजकीय बोललेलो नाही मी, आता 1 महिना होत आला. हां, तुमच्यावर बी नाही बोललो, एक टीका नाही, राजकीय बोललो नाही, बोलणार बी नाही. आमचं आम्हाला देऊन टाका. पण जर तुम्ही मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी न करता दर आचारसंहिता लावली, आपल्या नावाने फडणवीस साहेब बोंबलायचं नाही, हे काय झालं मग. हां, मी किती पाडापाड्या करील मराठा महा आणि मग काय होईल याचा अंदाजसुद्धा येणार नाही. तुम्हाला असं वाटतं उगाच याद्या डिक्लेअर केल्या भाऊ, हे सगळा खेळच पांगला आता. हां, तुमच्या याद्या डिक्लेअर करा, आम्ही तुमची वाट बघतो, तुमच्या याद्या कसल्या आहेत काय आहेत. हां, तुम्ही त्या भानगडीत पडूच नका. हां हां, तुम्हाला मजा करायची असेल तर मराठ्यांच्या मागण्या सगळ्या अंमलबजावणी करा, मग मजा करा. कवर अशी मजा आम्ही होऊन देत नसतो आणि मी होऊन देणार बी नाही. मी आहे तोवर मला काय देणं घेणं नाही महासमाजाशिवाय बाकीच्याचं. आणि महासमाज का मी मोठा करू नये, माझ्या समाजाचे लेकरं का मोठे करू नये. आणि शेवटचं माझं टी व्ही 9च्या माध्यमातून एक आव्हान भाजपमधल्या मराठा समाजाला, भाजपमधल्या आमदार खासदार मंत्र्यांना, भाजपमधल्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे असणारे शेतकरी कष्टकरी कामकरी, त्यांचा सदस्य पदाधिकारी, त्यांचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे तालुका अध्यक्ष, त्यांचे सर्कलचे असतील, त्यांचे जे मराठ्यांचे असतील, माजी आमदार, माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यांचे जे काय असतील, महापौर, महानगरपालिकेचे, नगर परिषदेचे, नगरपंचायतचे नगराध्यक्ष, नगरसेवक, माझी आजी, सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही मला समजून घ्या. तुम्ही सगळे मराठ्यांचे असणारे भाजपामधले फडणवीस साहेबांकडे जा आणि त्यांना एकच सांगा, त्या मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हां, मग जर मी एक शब्द बोललो ना, माझ्या कानाला येऊन धरा. पण जर त्यांनी नाही दिलं तर मी दोषी नाही. भाजपमधल्या मराठ्यांना हात जोडून सांगतो, टी व्ही 9च्या माध्यमातून मी लई सिरियस बोलतो की मी मग माझ्या नावाने बोंबलो नका की हे काय केलं. हां, मी असा देवारा करील, की मला माझ्या समाजापुढं काही दिसत नाही. मी कोणाची गिनतीच करणार नाही. मग अजिबात गिनती नाही करणार. मी पुरं ह्याकडे त्याकडे वाटोळं करून टाकीन. हो, मी सरळ सांगतो. त्यामुळं तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाऊन बसा, देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगा, तुम्हाला जर 4-8 दिवस जास्त लागत असले तर ती निवडणूक पुढं ढकला, पण हे निर्णय घ्या. कारण आपण मराठ्यांना डावलून सत्तेत येऊ शकत नाही, हे त्यांना तुम्ही समजून सांगा. आणि भाजपमधल्या मराठ्यांनाही सांगतो, पक्षाला नेत्याला मानण्यापेक्षा भावा हो, लेकराकडं फक्त एकदा वळून बघा. तुमच्या पक्ष लागतोय का नेता लागतोय, एकदा तुमच्या लेकराला विचारा का आरक्षण लागतं. ह्या 3च गोष्टी विचारा तुमच्या स्वतःच्या लेकराला आणि छातीवर हात ठेवून विचारा. पण गोरगरीब मराठ्यांनो, भाजपमधल्या श्रीमंत भाजपमधल्या मराठ्यांना गरज नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेतल्या मराठ्यांना मोठ्या गरज नाही. फक्त गरीब मराठ्यांनी छातीवर हात ठेवून बारीक विचार करा आणि एवढं ठरवा, पक्ष पाहिजे का नेता पाहिजे का आरक्षण पाहिजे. गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. एकही नेता कोणत्या पक्षातला असो, महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असो, हे आपल्या लेकराच्या बाजूनं बोलणार नाही. कारण शाळा यांच्या आहेत, कारखाने यांचे आहेत, सगळे दुकानं यांचेच आहेत. कोणचे बी असू द्या, दारूचे असू द्या यांचेच, किराणा असू द्या यांचेच, कंपन्या असू द्या यांचेच, बिस्किटाचे असू द्या यांचेच, कोलगेटाचे यांचेच, काही असू द्या. तुम्ही यांचे ते तांदूळ बनितेत हेच, शाबदाना बनितेत हेच, खिचड्या बनितेत हेच, चिप्स यांच्याकडेच आहेत, गुलाबजांबू यांच्याकडेच आहेत, साखर यांच्याकडेच आहेत, सगळं यांचं आहे. घेणारे आपण आहेत. कोण सूट देतो आहे आपल्याला. ओ गोरगरीब मराठ्यांनो, मला तुम्ही जातीवादी म्हणतात ना, मी देवेंद्र फडणवीसला म्हणतो ना, कोणची वस्तू यांची अशी का आपल्याला त्याचा फायदा आहे. यांच्या शाळाचा फायदा नाही. कधी आपल्या आईबापाचं दुखा लागलं तर यांची गाडी आपल्याला वापरता येत नाही, ते म्हणतात खराब होईन. शीटं चांगले आहेत, तिच्या कवर आत्ताच टाकल्यात पांढऱ्या आहेत, त्या खराब होत्या. हे कामाचे कोणचे आहेत मला एवढं सांगा. यांचे पेट्रोल पंप आहेत, कधी यांनी उधार पेट्रोल दिले आपल्याला गाडीला, मोटरसायकलला. यांनी डिझेल दिलं एखाद्या बार आपल्या गाडीला किंवा ट्रॅक्टरला, रिक्षाला. यांचं काय नाही.
त्यांचा कारखाना आहे, कधी साखर दिली की यांनी आपल्याला? यांच्या शाळा आहेत, यांनी कधी फी भरली का आपली? नाही. अहो हे उलट म्हणते फीस भरा पुरी, नाही तर तुमचं ॲडमिशन रद्द करू. गोरगरीब मराठी डोक्यात उजाड पडून द्या रे तुमच्या. मी सरकार आणि विरोधी पक्ष अंगावर फक्त तुमच्या गोरगरिबामुळं घेतला आहे. भाजपमधल्या मराठ्यांनो त्यांचं उदं करू नका. करा म्हणतोय मी, तुम्ही त्यांचं उदं करा, प्रचार करा, निवडून आणा, पण आपलं आरक्षण दिलं. नाही दिलं तर यांना जवळ नका करू. काय देतंय कोण? कोण फीस माफ करतं? बापाला शेतात काम करावं लागतं. भाजपमधला कधी जिल्हा परिषद सदस्य म्हणत नाही की मी तुला पोराची पुरीची फीस भरतो. कधी आमदार म्हणत नाही, कधी मंत्री म्हणत नाही, कधी शाळातला म्हणत नाही, किंवा महाविकास आघाडीचा कधी म्हणत नाही की आम्ही तुम्हाला आमच्या शाळात कॉलेजात सूट देतो. नाही देत. फीस पुऱ्या भरावं लागतात आणि मग आपल्याला लिका लागतं वावर. मग त्या टायमाला तुम्ही ज्याला म्हणता ह्यो आपला आहे, भूषण सांगता ना तुम्ही, तो काय कामाचा? काय भूषण सांगता तुम्ही? आमचा साहेब? हां, आमचा साहेब? आमच्या साहेबाकडे कारखाना आहे, आमच्या साहेबाकडे शाळा आहे, आमच्या साहेबाकडे कंपनी आहे, आमच्या साहेबाकडं मोठं होलसेल दुकान आहे किंवा डीलर आहे, खताचे दुकान आहे, म्हणून ते उधार देतो, फुकट देतो. काय देतात? औषध देतात आपल्याला फवाराला फुकट, फवारा फुकट देतात. काय देतात काय हे आपल्याला? तिथं कुठं जातं यांचं भाजप? तिथं कुठं जातं यांचं काँग्रेस? यांचं कुठं जाते तिथं शिवसेना? यांचं त्यावेळेस कुठं जातं आहे राष्ट्रवादी? कुठं जाते यांची त्या टायमाला? त्या टायमाला नाही विचारत. मी मुद्दाम तुमचा जास्तीचा वेळ घेतला आहे. त्यावेळेस यांचं कुठं जातं? यांचं जे प्रेम असतं निवडणुकीच्या काळात, मी तो आहे, तू मा आहे, तो पाय पडतो, मला निवडून आण, मी संपल. आता काही काही भाजपचे सुरू झालेत. ते म्हणतात मग पदं धोक्यात आलेत. तो पदं धोक्यात नाही ते काय म्हणते? तो पद कायसाठी कमी लय? मराठ्यांसाठी तुला आधी कोण पाहिजे? तुला आधी मराठा. खरंच त्या आदिवासींचा मानावं लागल. ते बसले होते मुंबईत, ते म्हणले आधी जात हे आमच्यापाशी, त्यांनी पाठवलं आम्हाला इथं. खरंच मानावं लागन. ते मला वाटतं उपसभापती झिरवळ साहेब होते. मानावं लागन त्या माणसाला, खरंच मानावं लागल. का नाही मानायचं? तुम्हाला खरं बोललं की टोचत आहे. तेव्हा म्हणलं बाबा माझ्यासाठी आधी मी उपसभापती असलो. उच्च पद आहे ती, राज्यपालांच्या नंतरचे पद आहेत ती, उच्च पद आहे. या पदावर बसलेला माणूस काय म्हणतोय? मला इथं पाठवलंय माझ्या जातीनी, माझ्या समाजानी, मला आधी ते महत्त्वाचं आहे, त्यांच्यामुळं मला मिळालंय. याला म्हणतात माणसं ग्रेट. हा, आमचे म्हणतात आता बाया माझ्या नेत्याला बोलले ग बाया यायचं हेंगडत होय. आमच्या फडणवीस साहेबाला बोलले, काय फडणवीस साहेब, ज्या जातीनं तुला पाठवलं ना त्या जातीचा गर्व ठेवा ना. तिथं काय मिळतं आम्हाला याच्यातलं? आमचं अनुदान आम्हाला मिळाना, आमच्या शेतीचा भाव मिळाना, आम्ही पैसे पीक विमा भरलेला असून आमचेच पैसे गुंतलेले असून आम्हाला मिळत नाही. काय देताच काय तुम्ही आम्हाला? 1500 रुपये जे आमच्या लेकराला आयुष्याचं पाहिजे. तुमच्या सगळ्या शाळा आहेत, केले का तुम्ही मोफत फी आमच्या पोरायला? नाही केल्या. आम्हाला जे आरक्षण पाहिजे नोकऱ्याला ते नाही, आणि तुम्ही 1500 देता आम्हाला. आता तुम्ही आनंदाचा शिरा देता त्या दिवशी ते किडलेले गहून तांदूळन. तुम्ही काय देताय आम्हाला? किती येड्यात काढायला लागला तुम्ही? आम्हाला जे पाहिजे ते द्या दादा. तुम्ही मजा करा ना यार, तुम्हीच राहणार राजा म्हणून कवा बी. म्हणून मराठ्यांना सांगतो तुम्ही शहाणे व्हा. तुमच्या कष्टाचं चीज करायची वेळ आली, तुमच्या कष्टाचं चीज करायची वेळ आली. आमचा साहेब लय चांगला, आमचं साहेब कोणची स्तुती सांगत हिंडायला तुम्ही? एखादं असं म्हणून द्या मग पोरं अधिकारी झालं. काल माझ्याकडे 6-7 पोरं आले. का कुणी MITत लागलं, कुणी MBBSला लागलं, कुणी कॉन्स्टेबल झालं. काल एक SRPत का पोलीसमध्ये भरती झाला, मिरवणूक घेऊन आलता गुलाल अंगावर. किती आनंद बघा वाटतो तो. मराठ्यानं तुम्हाला मी काय सांगतो काहीच कळत नाही का? तुम्हाला पक्ष नेताच पाहिजे का आणखीन बी? त्या लेकराच्या डोक्यात एवढा आनंद होता डोळ्यात, मी अधिकारी झालो, माझ्या बापाचं नाहीचं स्वप्न पूर्ण झालं म्हणला, आणि माझ्या समाजाचं पूर्ण झालं, मी अधिकारी झालो, खुश झालो म्हणला मी. त्यात काल एक नायब तहसीलदार बी होता. लय दिवसाची निवड होती त्याची राहिल्या होत्या. काल एक 25 पोरं आले होते, आता माझ्या आठवणीत नाही राहिलं. त्यांनी आणलं होतं की तुम्ही आम्हाला इथून मंत्रालयात पाठवलं म्हणे सावंत साहेबाकडं, आणि मला वाटतं शंभूराजे साहेबाकडं का दीपक केसरकर साहेबाचं नाव घेतलं त्यांनी. आणि ते पोराची ते म्हणे हवा की 25 जणांची आधी आम्ही 25 झालो, लागलोत म्हणे. तुम्ही नसता फोन केला तर आम्ही नसतोच लागलो. म्हणजे ही आनंद आहे पोरांच्या डोळ्यात. स्वतःचं लेकरू तुम्हाला कमवून बघायचं नाही यार. अधिकारी झाले तुम्ही काय येडे झाले का मराठी? तुमचे लेकरं अधिकारी झाले, अरे आपली दलिंद्री पार होईल.
यांच्या पुढं झुकायचं बंद होईल आपलं. आणि कसे दहशत फसे तरी यांची काय दहशत फिजिसिल भेचे यांच्या कोणचा नेता आणि फिता नेता कुणाला म्हणावं? ज्याने आपल्या लेकराचं कल्याण केलं त्याला, ज्याने आपल्या लेकरासाठी खस्ता काढलं. फी भरामध्ये फी गोते देतो ना मी, आणि हजारो करोड रुपयाचं प्रॉपर्टी संपाद्या सांभाळून ठेवल्या राहू यांनी आपल्या जीवावर. काय नाही कामाला आहेत कोणी. ज्याच्या संस्था नाहीत त्यांच्या कंपन्या आहेत, ज्यांच्या संस्था आहेत का नाही त्यांच्या कंपन्या आहेत दुसऱ्या. शीड तयार करतात हेच, बियाणं तयार करतात हेच, मुगाचं हेच तयार करते, सूर्यफुलाचं हेच, सोयाबीनचं हेच, ज्वारी बाजरीचं हेच, गव्हाचं हेच, यांच्या त्या कंपन्या. आणि काहीच्या त्या कंपन्या नसल्या आता काहीच्या मोटरी तयार करायच्या कंपन्या आहेत, काहीच्या मोटरीच्या फ्युजा तयार करायच्या आहेत, काहीच्या पेट्या तयार करायच्या आहेत, काहीचे पाने तयार करायचे आहेत, काहीचे स्क्रू तयार करायचे आहेत, काहीचे नटक तयार करायचे आहेत. आणि कोणाजवळ हे नसलं तर कोणाच्या सिमेंटाच्या कंपन्या आहेत, तर कोणाच्या लोखंडाच्या कंपन्या आहेत, कोणाकडे काही नसलं तर कोणाच्या कारखान्याच्या कंपन्या आहेत, याच्या खताच्या ते आहेत. त्या कोणाकडे जर नसल्या तर कोणाच्या मोटरसायकलीचे ते ॲक्सिलेटरचे आहेत, कोणाचे आरशे बसायचे आहेत, तर कोणाचे खोपड्या बसायचे आहेत, कोणाचं काहीच नसलं तर कोणाच्या हेल्मेटाचे आहेत, हेल्मेटाचे नसल्या तर काहीच्या चष्म्याचे आहेत, चष्म्याचे नसल्या तर पेनाचे आहेत, कायच्या त्याच्या नसल्या तर आता शुद्ध दारू आणली त्यांनी, पांढरी होती तर लाल आणली, काहीच्या लाल कंपन्या आहेत. दारूच्या काहीच्या बिअरच्या आहेत, प्यायला आम्ही गरिबाचे लेकरं. हे चूक नाही आहे साहेब. मी TV 9ला बोलतोय, ही माझी खतखते. माझ्या गोरगरिबांनी कष्ट केलेले पैसे तिथं जातात. ज्यांचे शाळा नाहीत, ज्यांचे साखर कारखाने नाहीत, त्यांच्या चपलाच्या कंपन्या. चपला घ्यायला आम्ही, ज्या मालकाची कंपनी चपलाची बुटाची, शाळेतले ड्रेस, ज्यांच्या शाळा नाहीत ना त्यांनी ड्रेसचे टेंडर घेतले अमक्या अमक्या मंत्र्याच्या आशीर्वादाने. याचा धंदा तुमचे. ज्याच्याकडे कारखाने नाहीत त्यांनी सुतगिरण्या घेतल्या, त्यांनी कापसाचं घेतलं. ज्यांनी कापसाचं आहे का मग ज्या त्यांना मिळतच नाही ते आधीच वाटा मांडून बसल्या, त्यांनी कपडे बनायची कंपनी टाकली. घ्यायला आम्ही. कोणत्या नेत्यानं आम्हाला फुकट कपडे दिले? कोणत्या नेत्याने आम्हाला फुकट बॅगा दिल्या? कोणत्या नेत्याने? त्याची कंपनी आहे ना. चप्पल आम्हाला फुकट दिली, बुटं फुकट दिली. कुणी दिलं आम्हाला? काही नाही. तेलाच्या कंपन्या टाकल्या. डोक्याला लावायचं तेल, पांढरं खाओ, गोड खाओ, घी खाओ. इकत तुम्ही फुकट दिलं का आम्हाला? नाही दिलं. ज्याचं काहीच नाही त्याने तेलाचे तुपाच्या डब्याच्या कंपन्या काढल्या. तुम्ही काढल्या, तुम्ही सेटल केले तुमचे पोरं आमदार खासदार मंत्र्यांनी. आमच्या पोराचं काय रे? तुम्ही कोणचं फुकट दिलं आम्हाला? आमच्या जीवावर तुम्ही कोट्याधीश झाला. आज आमची राग झाली. आणि मराठ्याला बी किती दिवस नेते पाहिजे रे तुम्हाला? आपण गाडी घेतली तर टायरची कंपनी त्याची, टायरची कंपनी त्याची. आपण एसटीत बसलो तर एसटीत बसायचं तिकिटाचं टेंडर त्याचं आहे. नवीन शिवनेरी आणली त्यांचं टेंडर, अध्यक्ष त्यांचा. ट्रॅव्हल त्याच्यात त्यांचा हाईच माल मलिदा. अरे तुम्ही काही खाऊन देता का नाही लोकाला? सगळं तुम्हालाच पाहिजे. मग आम्ही काय मागितलं? फक्त आमच्या लेकराला आरक्षण. तिकडं कंपन्या खा, नाही तर शेण खा तिकडं. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. पण आमच्या वाट्याला हे आलं. पेनापासून कंपन्या जो यांच्या आम्हाला सगळं विकत घ्यायला लागतंय. पेनापासून आमच्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्या गोष्टीच्या कंपन्या यांच्यात. आम्हाला बिस्किट पुडा घ्यायचा असला तर कंपन्या यांच्यात, चॉकलेट घ्यायचं असलं कंपन्या यांच्यात. त्या गोवा पुड्या आणखी त्या पुड्या यातल्या मोठ्या खर्री खुर्री हे यांचं काय राव. ह्यो चंद त्यो चंद, चंदाच्याच सगळ्या कंपन्या. बडे लोक के बडे खाते. काय काय गावऱ्या खाता का शेणाच्या? खायला आम्ही गोरगरिबाचे लेकरं सगळ्या जाती धर्माचे. व्यसने आम्ही बनवलो. रोग आम्हाला झाले. हे भिकार धावणे होते, हे करोडपती होऊन बसले. जा ना व्यसनापासून लांब. त्याच्यामुळे तुमच्या पुढं आपण घेतो ना गरीबा मराठ्यांपुढं. जा ना लांब व्यसनापासून. यांच्या कंपन्यात राहू. हे त्या टायमाला म्हणत नाहीत की दारून तुमचं खराब होईल, तुमचं व्यसनाने खराब होईल, तुम्ही खाऊ नका. ते म्हणते ते मोठ्या मोठ्याला अभिनेत्याला त्याच्यात उतरी देत आणि त्याला म्हणतात हे खाऊ लय स्वादिष्ट चांगला आहे. त्याच्या तोंडात असं राखेल ओतलं पाहिजे वरून बाटलीवर. तुम्ही श्रीमंत घराने राहता, येशीत राहता. आणि मग हे उड्या हाणणार साबणी घ्यायला बी. आणि आम्ही घेणार, वाटलं आमचं होणार.
हां का बरं या अभिनेते नेते एखादे बरं अशा उड्या आणत नाहीत, टी व्ही पुढे जाहिराती देत नाहीत की शेतकऱ्यांचा माल एकदम सुंदर आलेला आहे, ही बाजरी विकत घ्या, 11,000 रुपये क्विंटलनी घ्या बाजरी, हां गहू 13,000 रुपये क्विंटलनी घ्या, खूप चांगला आहे, त्याचा डुक्कर लोळलेलं नाही. तुमचे लाल गहू डुकर लोळलेले आम्हाला खाऊ घालिता. आमचे तांदूळ कोकणातले लोक तांदूळ पिकी देत का म्हणत नाहीत त्याला घ्या तुम्ही 22,000 रुपये क्विंटलनी तांदूळ, खूप चांगला आहे, बासमती तांदूळासारखा आहे, खूप छान आहे, कमून म्हणत नाहीत. आमची ज्वारी चांगली नाही म्हणत त्या टायमाला तुम्ही, आमची सोयाबीन चांगली नाही म्हणत, आमचा मूग नाही, आमच्या तुरी चांगल्या नाहीत, हां आमचे गहू चांगले नाहीत, आमचे ऊस चांगले नाहीत त्या टायमाला, कमून म्हणत नाहीत. ऊसाला जाऊ द्या 7,000 रुपये टन भाव दिला कपाकप, कारण त्यातून दारू तुम्हीच काढिता, मळी त्यातून तुम्हीच काढिता, चोथा तुम्हीच खाता, चोथा इकिता तुम्हीच, आणि ते घाण पाणी आमच्या मराठ्याच्या रानात शेतकऱ्याचं. हां तुमचे शाळा तुमच्या, खुर्च्या बसायला तुम्हाला, पोर फी भरून शिकायला आमची. तुम्हाला का वाटत नाही एखाद बरं की माझ्या शेतकऱ्याचा चांगला माल आहे, आमच्या जनावराची किंमत करेनात तुम्ही, आमच्या गोठ्याची किंमत करेनात तुम्ही. हां आम्हाला देतात शेळीपालन, कुक्कुटपालन, ते पालनं, त्या कोंबड्याचे मुंडके इकडे आहेत का तिकडे आहेत कळतसुद्धा नाहीत, तिचं मागचं पाखाडं पुढं आहे का पुढचं मागं आहे कळा ना, तिला मध्ये केस नाहीत, मध्ये पांढरी आणि इकडं लाल उलसीक आणि त्या तिकडं काळी झालेली उलसीक, आणि त्या कोंबड्या कुक्कुट पालनात आमच्या, आणि तिचं गू काढायला आमचे लोक. त्या गोचा वास येतो 3-4 किलोमीटरवर. आमचं इकत नाही, आमचं अंड इका ना, तुमच्यापाशी अंड गेलं की ते 13 रुपयाचं, आमच्यापासलं अंड 1.5 रुपयाला येते. याचं कुक्कुटपालन तो आहे. हां आमच्यापासल्या गाई घेऊस तर मारणाच्या, तिला इकून खिळा ठोक, कानात ठोक, तिच्या केसात ठोक, तिच्या त्या शिंगाडात ठोक, सगळे ठोकून ठोकून सगळ्या बँकेचे सिक्के तिच्यावर कर्जाचे. आमचं दूध चांगलं नाही का? तुमच्या पिशीत टाकलं 42 रुपयाला दूध, खूप छान स्वच्छ लागतं, त्याचा धंदा तुमच्या. आणि आमचे दिलं दूध, आमच्या गाईचं दूध निघत तोवर चांगलं नाही दे, आमच्यापाशी भावच नाही दुधाचा, तुमच्याकडे गेला की वाढा. अरे काय तुम्ही, आमची शेवाच्या दुकानात गरिबाचे त्यांनी पिशीत आणली, त्याची पिशी 30 रुपयाला येता यायचा धंदा, त्याची पिशी, आणि आमची किलोभर 20 रुपयाला आमच्या दुकानदारात. ही आमची चेष्टा आणि हेडळणा. हां तुमचा लय वेळ घेतला, पण हे सत्य बोलणं गरजेचं होतं मला. ही सगळ्याची वेदना आहे, कोणाची वेदना आहे नाही. आमच्या मालाला तुम्हाला चांगला दिसत नाही आमचा, तुमचा तवाच चांगला. हां काय धंदा लावला तुम्ही. हां आमच्या गोरगरिबाने स्वप्न नाही बघायचे, हां आमच्या शेतकरी मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं त्याचं पोरगं मोठं व्हायचं, भाजपमधल्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं त्याचं लेकरू अधिकारी व्हायचं, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्याने बघायचं नाही त्याचं लेकरू स्वप्न मोठं व्हायचं, आमच्या रिक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी स्वप्न बघायचं नाही त्याचं लेकरू मोठं व्हायचं. हां तुम्ही कॅमेरामन आहेत, तुम्ही प्रतिनिधी आहेत, महाराष्ट्रभरातले हे लाखात असतात, याने स्वप्न नाही बघायचे, कॅमेरेच उचलायचे बोकांडी नुसते का वरबी. यांचे लेकरं नको अधिकारी व्हायचे, संपादकाचे लेकरं तुमच्या अधिकारी नाही व्हायचे का? पोलीस अधिकारी मराठ्यांच्या लोकांनी स्वप्न नाही बघायचे त्यांचे लेकरं अधिकारी व्हायचे. महसूलमध्ये काम करणाऱ्या तहसीलपासून तलाट्यापासून कलेक्टरापर्यंतच्या पोरांनी आमच्या स्वप्न नाही बघायचे मराठ्याचे. त्याच्यात कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या झाडलोट शासकीय अधिकाऱ्याच्या लोकांनी स्वप्न नाही बघायचे स्वतःची पोरगा अधिकारी व्हायचे. आमच्या रिक्षा चालकांनी स्वप्न नाही बघायचं त्याचं लेकरू मोठं झालं पाहिजे. जीप चालवणाऱ्या, ट्रॅक्टर चालवणाऱ्या, ट्रक चालवणाऱ्या आमच्या गरिबांनी नाही बघायचे, स्वप्न नाही बघायचे. एस टी चालितो, कंडक्टर आहे, ड्रायव्हर आहे, स्वप्न नाही बघायचे. आमच्या दवाखान्यातल्या लोकांनी, डॉक्टरांनी, नर्सनी यांनी स्वप्न नाही बघायचे. अंगणवाडीत काम करणाऱ्या मराठ्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वप्न नाही बघायचे त्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत म्हणून. हमाली करणाऱ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचे. मुंबई पुण्याला जाऊन आम्ही नोकऱ्या करतो, लोकांचे तर शिपाई म्हणून काम करतो कारखान्याच्या समोर, त्यांच्या घरादाराला राखण राहतो आम्ही त्यांच्या. त्या लोकांनी आमचे स्वप्न नाही बघायचे अधिकारी व्हायचे. तिकडं आम्ही रिक्षा चालवतो, मुंबई पुण्यात जिपा चालवतो आम्ही, तिकडे छोटे छोट्या टपऱ्या हॉटेलं चालवतो. काय हॉटेल चालवणार नाही स्वप्न नाही बघायचे तिथे लेकरू अधिकारी झालं पाहिजे का? सगळे तुमचेच दिसले पाहिजेत. MBBS तुमचेच, MD तुमचेच, BHMS तुमचेच, हां सगळे तुमचेच. बारका डॉक्टर तुमचा, जनावराचा तुमचाच, माणसाचा तुमचाच, सगळे तुमचेच झाले पाहिजे. IPS आहे दर्जाच्या लाल दिव्याच्या गाडीत आमच्या गरिबाच्या लेकरांना नाही बसायचं. तुमचेच लगेच खोटे नाटे प्रमाणपत्र तयार केला की झाला IPS दर्जाचा अधिकारी. हां मग लाल दिव्यात ते हिंडणार, चष्मा घेणार 3.5 लाखाचा आणि खोटारडं सगळं.
काय कामं करणार तुम्ही? गरिबांनी नाही जायचं दिल्लीपर्यंत. गरिबाच्या पोरांना दिल्लीचा अधिकारी नाही बनायचं का? गरिबाच्या पोरांना राज्याचा अधिकारी नाही बनायचं का? काय त्याचा ऊर नाही भरून आला पाहिजे त्याच्या बापाचा? कापसाचे डोक्यावर वजे उचलले, पोरगं शिकवलं, आज बापाच्या डोक्यावरचं वजं खाली झालं, त्याचं पोरगं अधिकारी झालं तिकडं. का त्यांनी ते स्वप्न नाही बघायचं का? का नाही बघायचं आम्ही स्वप्न? आमच्या गोरगरीब लोकांनी का स्वप्न बघायचे नाहीत मराठ्यांच्या? शेतकऱ्यांनी, कामगारांनी, शेतमजूर मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचे, उसं तोडायचे, नुसत्या लोकांचे सालत धरायचे आम्ही? का बघू नये? आणि मी ही व्यथा मांडतो गोरगरिबाची, का मांडू नये? मी माझ्या समाजाला कोणी बोलणारा वाली नव्हता असं माझ्या समाजाचं म्हणणं आहे. मी घेतलं त्यांचं दुःख वाटून, घेतली दुश्मनी मी अंगावर. काय चूक केली? तुम्ही मजा बघणार का आता? भाजपमधले मराठे, शिवसेनेतले, राष्ट्रवादी काँग्रेसमधले मराठे माझी मजा बघणार का तुम्ही? मला यांनी घेरलं, मला यांनी अडचणीत आणलं, तुम्ही मजा बघणार का आता? तुम्हीच बोलत होते मराठ्याला कोणी वाली नाही, मराठ्यांचा आवाज कोणी उठवत नाही, मराठ्यांच्या अधिकारावर अन्याय होतो, मराठ्याच्या शिक्षक वर्गावर अन्याय होतो, मराठ्यांच्या गोरगरिबावर अन्याय होतो, मराठ्यांच्या राजकारणावर सुद्धा अन्याय होतो. मराठ्याला मराठ्याच्या बाजूनं उभा राहायला, ताकदीनं बोलायला वालीच नाही कुणी. इमानदारीने कुणी बोलतच नाही. बोलत बोलत आलं की फुटतू, बोलत बोलत आलं की फुटतू. प्रश्न मार्गी लागायच्या टायमाला माणूस फुटत येत. अरे कुणी आहे का नाही या समाजाचा प्रश्न मांडायला इमानदारीनं? असा आक्रोश होता समाजाचा. मांडतो नाही इमानदारीने. माझी इमानदारी का खपाना तुम्हाला? का पोट दुखायला लागले पक्षातल्या आमदाराचे, मंत्र्यांचे, खासदारांचे? इमानदारीने मांडतो ना. हा तुमचा तोटा झाला असेल, आमदार खासदार मंत्र्याचा तोटा झाला असेल, पण माझ्या गोरगरिबांचं कल्याण झालं ना. भाजपमधल्या मराठ्यांचं कल्याण झालं, शिवसेना राष्ट्रवादीतल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मराठ्यांचं माझ्या कल्याण झालं ना. ते मला मानतायत, तुम्हाला का खपत नाही? त्यांनी माझा फोटो लावला, तुम्हाला खपत नाही. त्यांनी माझं गाडीवर नाव टाकलं, तुम्हाला खपत नाही. का खपत नाही? त्यांनी माझी पोस्ट टाकली, तुम्हाला खपत नाही. का खपत नाही? तुमच्याच पोरांच्या कवर टाकायचं आमच्या पोरांनी, का खपत नाही तुम्हाला? अरे तुम्ही किती दादागिरी करणार? मी नाही हटणार. हां, आणि तुम्ही काय करता? मी मराठ्यांच्या मनात बसलेला माझा विचार नाही काढू शकत तुम्ही. मराठ्यांचे बाहेर तुम्ही बोर्ड काढले, मराठ्यांनी घराघरात फोटो लावले, ते नाही काढू शकत तुम्ही त्यांच्या घरातले फोटो. आता त्यांच्या मनातला माझा विचार नाही काढू शकत तुम्ही. तुम्ही नाही जिंकू शकत माझं संघ. आणि मी सगळ्या जाती धर्मांच्या लेकरांसाठी बोलतो. हां, मी नाही विचार करत मुलीला मोफत शिक्षण करताना सगळ्या ओबीसींच्या सुद्धा मुलींच्या लेकरा मोठे झाले पाहिजे ही विचार मांडले मी. हां, नाही आखोडतापणा केला. यांच्यासारखा नाही वागत मी, छगन भुजबळासारखा त्यांच्यासारखा आखूड. मी पूर्ण क्षमतेनं वागतो, पूर्ण ताकदीनं वागतो सगळ्या जातीशी. हां, मुस्लिमांचं का कल्याण होऊ नये म्हणून बोलतो मी. का कल्याण होऊ नये? का मागा लागला तुम्ही मुसलमानाचं? काय केलं रे त्यांनी? हां, ते चुकले तर बघू. ते काही चुकत नाही, घेण्याचं मागं लागला. तुम्ही दलितांच्या लोकांच्या मागं लागा. दादागिरी करतात काय तुम्ही? लागा बरं तुम्ही मुसलमानाच्या मागं कसं लागतात बघतो तुमच्याकडं. काय करतात तुम्ही मुसलमानाला बघतोच मी तुमचं. दादागिऱ्या करताय काय? चूक केल्यावर ठीक आहे, हाणू आम्ही मुसलमानाला, मुसलमान आम्हाला हाणते चूक केल्यावर. बघू आम्ही कोणतरी हिंदुत्व चालवता तुम्ही, छत्रपतीच हिंदुत्व चालवणार आहेत आम्ही. हां, चूक केली की ज्याला त्याला जिल्ह्यात तिथंच शिक्षा द्यायची. उगाच उगाच दंगली घडायचे प्रयोग करायला लागले आणि काहीच करायला लागले. निवडायचं यायसाठी काय जातीवाद पसरला तुम्ही? निवडून यायसाठी फक्त. गोरगरीब ओबीसीच्या मागं काय लागलात तुम्ही? 12 बलुतेदारांच्या मागं काय लागलात? गोरगरिबाच्या. मुसलमानच का टार्गेट करायला लागलात? काय केलं रे तुम्ही? हे मला नाही पटत या गोष्टी. तुम्ही समाजाशी नीट वागा. तुम्ही द्वेष पसरून, दंगली घडून सत्तेत येऊ शकत नाही. आणि मराठ्यांना माझी विनंती आहे, उगाच शाने व्हा. एक 4-5 वर्ष, 4-5 वर्ष म्हणतो मी तुम्हाला. बघा, भाजपमधले, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतले सगळ्यातले गरीब मराठी कुठं नेऊन ठेवतो. माझ्यावर TV9च्या माध्यमातून दिलेला शब्द मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा. हां, असे मराठी ओरण्यात होणार. हां, तुम्ही उगाच 4-5 वर्षे विश्वास ठेवा. नका नेता म्हणून, नका भाजप म्हणून, नका काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी म्हणून. एकदा फक्त तुमच्या मुलावर विश्वास ठेवा, तुमच्या जातीवर विश्वास ठेवा आणि माझ्यावर ठेवा. 3च गोष्टीवर विश्वास ठेवा एवढ्या वेळेस. स्वतः तुमच्या लेकरांना 5 वर्षात असे करून दाखवतो ना, तुम्ही म्हणता ना मग. हां, मग आता रोवून ध्यान देतं. तुम्ही मराठी म्हणतात ना, वेगळेच आडनाव आहेत बाबा, अधिकारीच नाहीत आपले. कसे होते रे? हां, तुम्हाला टायमाला नेत्याचा उकांडा उचल, याच्या भरण्या धुई, त्याच्या काबाशा धुई, हां, त्याचे दूरनं उचल. कसे होते रे तुमचे अधिकारी? टाईम आलं की त्यांच्याकडून पळता आणि परत म्हणता अधिकारीच नाहीत आपले, आपली जातच एक येत नाही. आणि मग कसे कामं होते? कसे कामं होते रे तुमचे? तेच नाही व्हायचे काय होते? कवा बी अधिकारी
तुम्ही एक व्हा ना, तुम्ही पक्ष करू नका ना. काय लाव ऐकता आमदाराचं आणि मंत्र्याचं पक्षाचं नका ऐकू. एकदा फक्त तुम्ही स्वतःच्या लेकरासाठी लढा, जातीसाठी लढा. आणि मी सांगतो म्हणून एक 5 वर्ष ऐका. बघा तुम्हाला महाराष्ट्रापासून दिल्लीपोत कसा तुमचा बोलबाला करतो. असा झंझावात असे मराठ्याचे तलवारीसारखे निघाले पाहिजेत. त्या तलवारीवाल्यासारखे नाही. ती कोणत्या कावणी सैन्यात होता एकजण, छत्रपतींच्या सैन्यात होतो म्हणे मी. मग तलवारी लागल्यात म्हणे मला. त्याला तलवारी लागल्यात मागून. हां, मागून तलवारी लागल्यात. हां, ते असं असे भिरभिरे करतो ना मराठी. यायला मराठ्याने असे मिशा पिळल्या पाहिजेत. यायला पोस्ट जन्मला गाड्यानू जातवान मराठ्याचं. यायला असे मराठी केले ना शान के साथ. हां, कुंकडं मराठीच. हां, तुम्हाला उद्योगी बनितो, अधिकारी तुम्हीच आणि सगळं तुम्हीच. मग लिहा तुम्हाला कचाकच काय लिहायचं ते लिहायला किंमत आहे. इकडं कागद लिहून काय करता निवेदन देऊन तो फेसकोट पाडा. इथं 13 महिने झाले गट टकुरीत का गठ्ठ झाला माझ्या निवेदन देऊन. कवर देता निवेदन तुम्ही, निवेदन मी निवेदन, आंदोलन करू सगळ्याचा फेस पाडा. इकेव बाजरीन कर आंदोलन, इकेव कापूस कर आंदोलन. बेजार झालं एवढ्याच वेळेस विश्वास ठेवा. यायला तुम्हाला वाटलं पाहिजे जातवान पोट्ट जन्माला गाड्याने याच्या मिशा मराठ्याचा टाईट करतो ना. कचाकच कसल्या मराठा रोडवर बसल्या कसं केलं पाहिजे. खपा खप मिशा पिळायला पाहिजे. कडक टोपी, कडक रुमाल, इजार कडक, द्वातार, म्हातारी म्हणले पाहिजे. मग घरं सुधारलं. असं टकाटक करतो मराठी उगं. शान वाटली पाहिजे एकमेकाला घरात गेलं की. बायकोला नवऱ्याची शान वाटली पाहिजे, नवऱ्याला बायकोची वाटली पाहिजे, भावकीची वाटली पाहिजे, मराठ्याची वाटली पाहिजे. अशा टकाट करून टाकतो. प्रत्येक पारावर बसल्याला मराठा म्हणलं पाहिजे मा तो अधिकारी झाला. मिशा टकाट करणं मात्र. मिशा ज्याने वाढेल नाही त्या मराठ्याने सुद्धा इथून पुढे मिशा वाढेल पाहिजे. काढून टाकणार आहे. हां, खपा खप मिशा वाढेल पाहिजे. त्यांनी ते काढून टाकी सध्या. असं काय झालं आहे त्याला कोणाला माहीत. ते वेगळं दिसतंय. टिकला लावीना काय व्हायना मध्ये, टिकला तरी लाव मध्ये. असे तुमचे खरंच शान वाढितो. हां, जातवान पिल्लू आहे तुमचं. हे जातवान मराठ्यासाठी काम करतो. फक्त तुम्ही पक्ष सोडा. हां, तुम्ही फक्त पक्षात नाद लागू नका. 5 वर्षात अशी जात नेऊन घालतो ना कुठच्या कुठं. तुम्हाला वाटलं पाहिजे हे मागच केलं असतं तर बरं झालं असतं. मग नेत्या संघ पाळा. काय राव सरळ सांगत येत राव आपल्याला ते मराठी आहे ना. वेळ 2-3 मिनटं सरळ सांगत येत राव ते. मला 3,000 कोटीचे कामं दिले, कोणी म्हणतं 2,000 कोटीचे दिले, कोणी म्हणतं 500. आणि आपण गरीब मराठी ऐकतो होती. परत गाळे त्याचेच, मार्केट कमिटी त्याचे, त्याच्या बापाचं त्याच्या आज्याचं नाव दिलेलं कैलासवासी आमके आमके यांचं मार्केट यार्ड. ते दर्पण कवा काय झालं होतं कोणाला नाही. कोणचा कैलासवासी त्याचं गाचपाने आपल्या जीवर झाला. मग ते महर्षी आणि मतदान केलेलं तुम्ही. मग तुम्ही वाचणार आमच्या साहेबाचं नाव. साहेब तो थोवाड फोड पाहिजे तो साहेब. साहेबाचं नाव दिलं माया त्याचं. अरे ते भाडं सांगत आहे आपल्याला. माया कॉम्प्लेक्सचं मला महिन्याला 25 लाख रुपये भाडं येतं. मराठी म्हणतो आमच्या साहेबातलं मोठा धंदे येतो, आमचा साहेब लय मोठा आहे, आमच्या साहेबाचं कॉम्प्लेक्स आहे, आमच्या साहेबाचं. आणि तो हातात बाजाराची पिशी. तू पोरग सुशिक्षित बेकार म्हणून हिंडत आहे. आणि तू नेत्याचा कार्यकर्ता झाला द्या. आणि पिशी तो हातात. तो टोपी वाकडी तिकडे झालेली. कडक टोपी करायची मला मराठीची कडक. हां, आणि मग तू गुणगान गा. तू आमच्या साहेबाचं कॉम्प्लेक्स, आमच्या साहेबांनी तिकडं आता ना नवीन इंजिनिअरिंग टाकली, आमच्या साहेबांनी नवीन कारखाना गुळाचा पावडरचं टाकलं आहे. देईन का तुला फुकट गुळाचं एखाद बार पावडर देऊ. काय सांगू तू रे. आमच्या साहेबाची शिक्षण संस्था, आमच्या साहेबांनी नवीन दारू दुकान टाकलं आता एक. आता साहेबाकडे पहिले एक होता, आता 3 झाले साहेबाकडे. आणि दारूच्या तू सांगू तू काय तुम्ही राव काय लोक झालात तुम्ही. आमच्या साहेबाची कंपनी लावला की एखादा तो पुतण्या साहेबाची कंपनी त्याला दिला का पगार. प्रत्येक गावात साहेबांनी नोकरीला लावलेत बिनकर पगारीच. लग्न व्हायना काहीच व्हायना. ते कोणत्या पाहुण्याला म्हणतंय मग वय 32च्या पुढं झालं बघा. आणि तेवढं काय बघू तू. तो ह्या साहेबांनी तुला पगारच दिला नाही आणखीन. हां, आणि तो बाप त्या पोराचा बाप गुणगान सांगतो येऊ. आम्हाला नाही का वाटत मराठी हे गुणगान. तो मोठा झाला तो सांगतो आपल्याला. माझ्या पोरांनी लँड क्रुझर गाडी घेतली आता 1 कोटीची 1.5 कोटीची. आपण म्हणतो बा साहेबाचं पोरग आलो लय मोठ्या गाडीत चालतं. आणि तो पोरगा का आणतो मोठ्या गाडीत. तो पोराची ती प्लॅटिना तिचं मडगाड तुटलेलं मागचं पुढचं मडगाड हवा आली की ती हलत ही गाडी अशी 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 चालली तिरपी. हां, कवर रे बसतो ना आपले लेकर अधिकारी करा खपा खप आपले पोरं सफऱ्या गाड्या घेऊन हिंडते मराठीची पोरं. पिकाला भाव येऊन द्या कचा कच आपले बी पैशावाले लोक होते.
कवर गुणगान गायचं यांचं हे आपल्या तोंडवर सांगत येत. मी 500 कोटीचं काम आणलं, मी 200 कोटीचं काम आणलं, मी 300 कोटीचं काम आणलं आणि त्या डांबरीत खालून हात घातला की ती वर निघती. हां अहो या मराठवाड्यातलं तर तुम्हाला एक सांगतो टी व्ही 9च्या माध्यमातून बाबा हो 62ला 72 ते 62च्या दरम्यान पोल टाकलेली रोडचे पोल नाहीत की सिमेंटचे तवाची आहेत आणखीन बदलेली नाही. हे केव्हा आमच्या शेतकऱ्याच्या अंगावर पोलं पडते हाय का मिळ तारा बदलेली नाही आणखी तारा त्याच्यावरच्या पोलान तार. मराठवाड्याला वैधानिक महामंडळे आमचे 43,000 कोटी रुपये थकलेत त्यांच्याकडे ते द्या ना ते. नागपूर कराराचे नागपूरच्या त्यांच्या महामंडळाचे पैसे थकलेत. यार काय विकास करते राव हे आणि विकासाच्या गप्पा मारतात. इकडे येतात इस बार गाफिल मात्र येऊ विचारण येऊ कुटुंब आहे आपला महायुती गेली पाहिजे वर लगेच महाविकास आघाडी ती महाविकास आघाडी गेली पाहिजे वर. तुम्हालाच वर नाही आणि आम्हाला दाबा चिखला टाका मारून आम्हाला. अरे काय तुम्ही आणि आपण ऐकतो मराठी हे. अरे तुम्ही तर डोळे उघडे आहेत का नाही तुम्हाला काही वाटत आहे का नाही वाईट काही तुमच्या कष्टाचं चीज तुम्हाला काही वाटतं आहे का नाही. हां पायातले काटे मोडलेले आमच्या आईबापाचे कुरपं झालेत आणखीन चालता येत नाही त्यांना कुरपं त्याचा बदला नाही घ्यायचा का. चप्पल फाटली तर तिथं शिवली कपडे फाटले तर बायकोनी पिण्याची टाचण काढली आणि बापाच्या इथं लावली आणि त्या फाटलेलं बुजून टाकले पिना लावून. नको का कडक कपडे पोरग अधिकारी करून इतके राबराब कष्ट करायचे तुम्हाला थोडी बी जाण नाही. वेळ आली की पक्षाचा मेळावा निघाले मुंबईला निघाले दिल्लीला. अजिबात जायचं नाही कोणाच्या पक्षाचा मेळावा नाही फाळावा नाही ना काय नाही ना काय नाही अजिबात जायचं नाही मराठ्यांकडं. हां आपल्या इकडं मराठीची संधी दाखवायची आपल्याला या इकडं सगळे नारायणगडावर काही गरज नाही कोणाची. पेटून उठा जरा या ताकदीनं सगळे जरा तुमच्या अंगातलं रक्त सळसळ करून द्या स्वतःचे जात आणि लेकरं पुरी मोठं करायसाठी. या पुढं सगळे अधिकारी सावध व्हा मराठीचे नोकरदार वर्ग सावध व्हा कोण नाही कोणाचं शिक्षक सगळे सावध व्हा. असू द्या कोणाच्या संस्थेवर काय उपकार नाही केला त्यांनी पैसे घेतले त्या टायमाला अगोदर नोकरीला लागताना. हां अंधारात त्याला बी हा मतदान नाही करायचं ह्या बारीने खपाखप दुसरीकडे हाणायचं. हां जे चिन्ह सांगा त्याच्यावर हाणायचं. हा म्हणायचं तुम्ही संघाचे. हां आपले डॉक्टर वकील शिक्षक कर्मचारी लाईटमधले महावितरणमधले महापारेषणमधले सगळे आपले एकजूट व्हा. कोणी मागं राहू नका. आता कर्मचारी अंगणवाडीचे सैनिक स्वातंत्र्य सैनिक फौजी सगळे एक व्हा. मुसलमान दलित गोरगरीब आपले सगळे एक एकूण व्हा. गोरगरीब ओबीसी हे पोरग असं आहे एकाही गोरगरीब ओबीसीला विसरणार नाही आणि एकाही गोरगरीब ओबीसीला त्रास देणार नाही. एकासुद्धा गोरगरीबाला सांगतो नेत्याला सोडणार नाही. अजिबात नाही सोडणार. तुम्ही आले संघ नाही आले तरी नाही सोडणार. हां अर्ज आला की त्याच्यावर कामच करणार. हो कोणत्या जातीचा अर्ज येऊ द्या कामच करणार त्याच्यावर प्रश्नच मार्ग काढणार. हो मोकळ्या हाताने वापस लावणार नाही. कोणत्या जातीचा माणूस असू द्या फक्त शहाणे व्हा. एवढ्या वेळेस गरिबाचं लाट आली घ्या हात धुवून जाऊन द्या गोरगरिबाचे पोट्टे तिथं. कोण नाही तिथं बाजू बोलायला हो द्या ना. ती शान गाजा बघ का आम्ही त्याला निवडून दिलं. हां तो तिथं बोलतोय खडाखडा आता अशी शान गाजवा मराठी. जाऊ द्या तिथं पाडायचं ठरलं तरी पाडू टाका सगळे आणि निवडून यायचं ठरलं तरी करा. माझे हात जोडून कळकळीची विनंती सगळ्यांना मायबापाव लेकरापेक्षा मोठं कोणी नाही. पक्षासाठी पक्षाच्या नेत्यासाठी स्वतःच्या लेकराला फसू नका. हां एकदा जर त्याची सत्ता आली पुन्हा 5 वर्षे ते विचारणार नाहीत तुम्हाला. तुमच्या लेकराची फीस मग भाजपमध्ये असून भरायची कोणी नोकरीला लावायचं कोणी काँग्रेस शिवसेनेत राष्ट्रवादीत राहून मग फीस भरायच्या कोणी नोकऱ्याला पोराला लावायचं कोणी. अनेक प्रश्न आहेत आपल्यापुढं. नका उदं करू यांचं. 70 वर्षे केलं आता एकदा जातीसाठी स्वतःच्या मुलासाठी करा. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला फक्त लेकरासाठी एवढ्या वेळेस लढा. नका स्वतःच्या लेकराशी दकाफटका करू. मी जिवंत आहे तोवर मॅनेज होणार नाही. तुम्हाला माझा त्रास सहन होत नाही मला चांगला माहिती आणि मलाही तुमचा सहन होत नाही मराठ्यांचा तुम्हाला झालेला त्रास. त्याच्यामुळं समाज बी योग्य दिशे नाही आणि मी सुद्धा योग्य दिशे नाही. त्याच्यामुळं झेंडा फडकायची संधी आहे. एवढ्या वेळेस लेकराशी गद्दारी करू नका. स्वतःच्या लेकराला त्याचा मुर्दा बनवू नका. त्याला फाशी घ्यायची आत्महत्या करायची वेळ येऊ देऊ नका एवढ्या वेळेस. अशी जात उंचितो ना आणि जे सोबत राहते ना त्या बी जाती अशा उंचावर नेतो ना मग ते मुसलमान असू द्या नाही तर ते दलित असू द्या नाही तर ते 12 बलुतेदार असू द्या नाही तर ते सर्वसामान्य ओबीसी असू द्या. दिलेले शब्द पाळवील आणि सगळ्याला
सुखाचे दिवस आणील हा हे शब्द आहे. मी स्वार्थी नाही, मला काही बनायचं नाही, काही नाही, मला काय करायचं ते तुमच्यासाठी करायचं. हात जोडून विनंती आहे, एवढ्या वेळेस जातीशी आणि लेकराशी स्वतःच्या गद्दारी करू नका, पक्षासाठी नेत्यासाठी. आणि कुठं जाऊ नका, कुणाच्या मेळावायला नाही, फेळावायला नाही. जाऊन ते एसट्या मोकळ्या पहिल्यासारख्या जाऊन दे, मला दगड भरून न्या जा तिकडे, दे सरपण फिरपण न्या जा तिकडे, गॅस संपलात लागन म्हणा आता तुम्हाला. जाऊ द्या, काहीही गरज नाही कोणाची. आपलं नारायणगडावर या सगळेजण, सगळे तो पारंपरिक आहे, कोणत्या जाती धर्माचा नाही, राजकारणाचा नाही, तो पारंपरिक दसरा मेळा आहे. फक्त राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती सगळ्या की एकदा एक मेळावा असला पाहिजे पारंपरिक, म्हणून केला आहे. आणि ती काय इच्छा व्यक्त करणं म्हणजे काय जाती थोडं आहे. सगळ्या जाती धर्माचे शेतकरी सगळे येणार आहेत. आणि या तुटून या, पाऊस असू द्या, नाही तर मुसळधार असू द्या, नाही तर ऊन असू द्या, असे या ना. आणि पोट्टे व्यापारी लय तुफान येणार आहे, तो मार्की की सनाट पळणार आहेत पोट्टे असे. ते बी असे वाट बघत आहेत कवा दसरा येतून कवा नाही, कवा असं आनंदाने भारून गेलेले ते पोट्टे, कवा येतून का नाही. किक मारली की पळणार आहेत, कोणी कोणाला विचारणार नाही. मी तर म्हणतो रात्रीच गड भरवतो कागाई देऊ, फुल होतो कागाई रात्रीच्याला, इतके तुफान येणार आहेत. आणि या न्याय नक्की घेऊ आपण. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. आणि त्यांनी मराठा समाजाच्या तीव्र भावना आहेत ते बराच वेळ आपल्यासोबत व्यक्त केलेल्या आहेत. आणि जे नारायणगडावर दसरा होणार आहे किंवा दसरा मेळावा होणार आहे, यासाठी राज्यभरातून मराठा समाजाने यावे असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. तसेच जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आचारसंहिता लागू देऊ नये अशी त्यांनी फडणवीस यांनाही विनंती केलेली आहे. कॅमेरामन पप्पू महारकरसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतर्वली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.